तर आज आपण पाहणार आहोत तर IUPAC नोमेनक्लेचरचं नेक्स्ट पार्ट क्लासचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आतापर्यंत मी नॉर्मल अल्केनचं बघितलं, अल्किनचं बघितलं, त्यानंतर अल्कानचं बघितलं, त्यानंतर सायक्लो अल्केन्स बघितलं, सायक्लो अल्किनचं झालेलं आहे. त्यानंतर सिंगल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आला असेल तर त्यावेळी कसं लिहायचं, त्यानंतर पॉली फंक्शनल ग्रुप आला असेल तर त्यावेळी कसं लिहायचं, IUPAC नोमेनक्लेचर सिस्टम यूज करून नेमिंग कसं करता येईल ते सगळं तुम्ही आतापर्यंतच्या पार्टच्या क्लासच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेले आहे. तर आज आपण स्टडी करूया IUPAC नोमेनक्लेचर ऑफ द बेन्झीन अँड द बेन्झीन रिलेटेड मॉलिक्युल्स. बेन्झीन आणि बेन्झीन रिलेटेड जेवढं कंपाऊंड्स आहेत त्या प्रत्येक कंपाऊंडला नेमिंग कसं करता येईल, ओके, त्याचं आज आपण स्टडी करणार आहोत. तर हे सगळं बेन्झीनचं आपल्याला नेमिंग पाहायचं असेल तर अगोदर आपल्याला बेन्झीनचं स्ट्रक्चर माहीत होणे गरजेचं आहे. कशाचं स्ट्रक्चर? बेन्झीनचं स्ट्रक्चर माहिती होणे तुम्हाला गरजेचं आहे. त्यासाठी अगोदर तुम्ही बेन्झीन कसे असतात, किती हायड्रोजन आहे, किती कार्बन आहे, त्याचं ॲक्च्युली स्ट्रक्चर काय आहे, त्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर कसं असणार, त्याच्यावर सिंगल बॉन्ड किती असणार, डबल बॉन्ड किती असणार, त्यानंतर त्याचा रेझोनन्स स्ट्रक्चर कसं येणार, किती रेझोनन्स स्ट्रक्चर बेन्झीनला मिळते, ते सगळे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही त्याला नेमिंग करू शकता. ओके, त्यासाठी आपण अगोदर काय करूया तर बेन्झीनचं अगोदर आपण स्ट्रक्चर स्टडी करूया, मग पुढं आपल्याला त्याचं नेमिंग कसं देता येईल ते आपण बघून घ्या. ओके, बघा, बेन्झीन म्हणले की C6 असतात, हे तर तुम्हाला माहिती आहे. ओके, C6 असतात म्हणजे कार्बन 6 असतात, 6 हायड्रोजन असतात, असं स्ट्रक्चर असतात. त्याचं स्ट्रक्चर काढतो मी सध्या इथं. स्ट्रक्चर बघा असंच असेल काय त्याचं स्ट्रक्चर. कार्बन, इकडे सेकंड कार्बन, इकडे थर्ड कार्बन, फोर्थ, फिफ्थ कार्बन, त्यानंतर इथं सिक्स्थ कार्बन. टोटल इथं 6 कार्बन आहे. त्यानंतर प्रत्येक दोन कार्बनच्या सेंटरला तिथं काय असतात, 2 कार्बनच्या सेंटरला एक डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्डेड असं बॉन्ड तिथं आलेले असतात. हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल का? माहिती नसेल तर आता माहिती करून घ्या. इथं डबल बॉन्ड आहे, परत इकडे इथं डबल बॉन्ड आहे, डबल सिंगल आणि परत इथं डबल बॉन्ड आहे. त्या प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन तिथं जोडलेले असतात. हायड्रोजन, फर्स्ट कार्बनला एक हायड्रोजन, तुम्ही कुठलाही फर्स्ट कार्बन कन्सिडर करून घेऊ शकता. प्लेन बेन्झीनमध्ये हेच फर्स्ट कार्बन, हे सेकंड कार्बन असं काही नसतात. ओके, त्यासाठी तुम्ही कुठलाही फर्स्ट कार्बन कन्सिडर करून घ्या. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये 6 कार्बन प्रेझेंट पाहिजे. ओके, प्रत्येक कार्बनला हायड्रोजन काढलं, ओके, काढून घेतलं. ओके, असं हे काय आहे, ओरिजिनल बेन्झीनचं स्ट्रक्चर आहे. ओके, ह्या टोटल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा. सिंगल बॉन्ड किती दिसते तुम्हाला? सिंगल बॉन्ड किती दिसते तुम्हाला? टोटल 3 आहे. इथं फर्स्ट सिंगल बॉन्ड, इथं एक सिंगल बॉन्ड आहे आणि इकडे एक सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे टोटल सिंगल बॉन्ड किती आहे? 3 सिंगल बॉन्ड आहे. त्यानंतर पुढं डबल बॉन्ड किती आहे? DB मीन्स डबल बॉन्ड किती आहे बघा, काउंट करा. इथे बघा, हे फर्स्ट डबल बॉन्ड आहे, हे सेकंड डबल बॉन्ड आहे आणि हे थर्ड डबल बॉन्ड आहे. म्हणजे टोटल डबल बॉन्ड किती आहे? 3 डबल बॉन्ड आहे. ओके, त्यानंतर ह्याचं टोटल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार मग? सगळ्यात काउंट करा. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे त्या दिलेल्या स्ट्रक्चरमधलं कार्बन आणि हायड्रोजन आणि उरलेले जे नायट्रोजन ऑप्शन येतील ते सगळं मोजून व्यवस्थित ठेवायचं आहे. बघा, कार्बन किती आहे टोटल काउंट करा. C किती आहे टोटल? C ह्याला समजा तुम्ही 1 नंबर दिला, 1 2 3, त्यानंतर इट इज द फोर्थ, इट इज द फिफ्थ, 4 5th आणि इट इज द सिक्स्थ. तर टोटल कार्बन किती आहे? 6 आहे. त्यानंतर हायड्रोजन किती आहे? हायड्रोजनसुद्धा तिथं 6च आहे. हायड्रोजन किती आहे? 6 आहे. ओके, हायड्रोजन 6 आहे. हे तर तुम्हाला माहीत झालं. किती आहे टोटल? C6 आणि H6 एवढं तर आहे. त्यानंतर 6 कार्बन म्हणजे आपण काय म्हणतो? सायक्लोहेक्झेन म्हणू शकतो का? सायक्लोहेक्झेन म्हणता का तुम्ही? बरोबर आहे. ओके, 6 कार्बन मीन्स काय झालं? सायक्लोहेक्झीन. कारण हा काय आहे? डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. डबल बॉन्ड म्हणलं तर तुम्ही काय म्हणता? सायक्लोहेक्झीन असं म्हणता. पण इथं समजा तुमच्याप्रमाणे जर गेलं तर डबल बॉन्ड कुठे आहे? हा फर्स्ट कार्बनचा पुढे डबल बॉन्ड आहे. त्यानंतर 3 नंबरच्या पुढे इथं डबल बॉन्ड आहे. त्यानंतर 5 नंबर
कार्बनच्या पुढे इथं डबल बॉन्ड आहे, म्हणजे असं येईल का नाव सायक्लोहेक्झ 1,3,5 1,3,5 ट्राय ENE ॲक्च्युली सायक्लोहेक्झिन लिहायला पाहिजे होतं, पण फर्स्ट पुढे डबल बॉन्ड आहे, 3चं पुढे डबल बॉन्ड आहे, त्यानंतर 5 कार्बनचं पुढे डबल बॉन्ड आहे, त्यासाठी 1,3,5 ट्राय ENE असं लिहिलं तर चालेल का? हे असं लिहिलं तर हा नाव आययुपीएसी सिस्टममध्ये ॲक्सेप्ट होणार नाही. त्यासाठी त्याला एक स्पेसिफिक नाव दिलेलं आहे, तर तेच नाव आहे ह्या मॉलिक्युलचं बेन्झीन. त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर बेन्झीन स्ट्रक्चर स्टडी करूया, मग आपण बेन्झीन रिलेटेड किंवा बेन्झीन रिलेटेड कंपाऊंडचं नेमिंग आपल्याला स्टडी करता येते. लक्षात आलं का बेन्झीन कशासाठी आले? ॲक्च्युली याचं नाव सायक्लोहेक्झ 1,3,5 ट्राय ENE येणार, पण हे आययुपीएसी सिस्टममध्ये ॲक्सेप्ट करत नाही. त्यानेच त्याला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? बेन्झीन त्याचं नाव आहे. या बेन्झीन रिंगला आपण असं सुद्धा त्याला रिप्रेझेंटेशन करता येते. कसं रिप्रेझेंटेशन करता येते? बघा इथं मी स्ट्रक्चर काढतो, असंही सुद्धा बेन्झीनला रिप्रेझेंटेशन करता येते. बघा असं काढायला लागलो मी जस्ट इथं बघा, असं तुम्ही रिप्रेझेंटेशन करू शकता. असं डायरेक्ट बेन्झीन रिंग, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड सिंगल परत डबल बॉन्ड, असंही तुम्ही त्याला रिप्रेझेंटेशन करू शकता. त्यानंतर आता ह्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, फक्त स्ट्रक्चर मध्ये तिथं डिफरंट असतात. आता ह्यालाच आपण ह्याला तुम्ही स्ट्रक्चर ए द्या, ह्याच स्ट्रक्चरला तुम्ही बी मध्ये कन्वर्ट करू शकता. कसं बघा आता ह्या पद्धतीनं असंही सुद्धा तुम्ही त्याला काढू शकता. परत सेम काढायचं, सेम रिंग काढायचं, फक्त डबल बॉन्ड जे पोझिशन असतात ते फक्त चेंज करायचं आहे आपल्याला. अगोदर रिंग काढून घ्या. ओके, रिंग काढून घेतलं. आता बघा इथं नंबरिंग देऊन टाका, तुम्हाला समजेल. ओके, तिथं फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ एवढं तुम्ही काढलं. आता फर्स्ट आणि सेकंडमध्ये डबल बॉन्ड आहे की नाही, हे डबल बॉन्ड काय करायचं? इकडे शिफ्ट करायचं 2 आणि 3च्या सेंटरला. परत हा 3 आणि 4 मधला असणारा बॉन्ड इकडे शिफ्ट करा. ओके, आणि हे बॉन्ड इकडे शिफ्ट करा, म्हणजे असं मिळेल का तुम्हाला स्ट्रक्चर? बघा आता स्ट्रक्चर असं मिळेल काय तुम्हाला? बघा हे डबल बॉन्ड कुठे शिफ्ट झालं? 2 आणि 3चं पुढं हे डबल बॉन्ड टोटल इथं शिफ्ट झालं. इकडे पण नंबर देऊन टाका, तुम्हाला समजते. 1 2 3 4 5 6. ओके, नंबरिंग दिलं. आता बघा हे डबल बॉन्ड कुठे शिफ्ट झालं? इकडे 1 आणि 2 असणार बॉन्ड 2 आणि 3 मध्ये इकडे शिफ्ट झालं टोटल. बघा इथं डबल बॉन्ड येईल, असं डबल बॉन्ड येईल. ओके, त्यानंतर इथल्या डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झालं, इथल्या डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झालं, म्हणजे 4 आणि 5च्या सेंटरला डबल बॉन्ड आलं. ओके, इथं डबल बॉन्ड द्या. त्यानंतर 5 आणि 6 मध्ये असणारे डबल बॉन्ड, हे डबल बॉन्ड कुठे आलं? 6 to 1 इथं तुमचं डबल बॉन्ड आलं. त्यालाच काय म्हणतो आपण? रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ द बेन्झीन असं तुम्ही म्हणता. ह्या दोन्ही मिळून अजून एक नवीन स्ट्रक्चर मिळेल आपल्याला. हे दोन्ही मिळून तुम्हाला अजून एक नवीन स्ट्रक्चर मिळेल, त्यालाच तुम्ही काय म्हणता? हायब्रिड स्ट्रक्चर असं म्हणता तुम्ही. कुठल्या स्ट्रक्चर म्हणता तुम्ही? हायब्रिड स्ट्रक्चर. म्हणजे डबल बॉन्ड इकडे येते का तिकडे येते हे कन्फ्यूज घेऊ नये म्हणून नवीन एक तुम्हाला स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? हायब्रिड स्ट्रक्चर. बघा हायब्रिड स्ट्रक्चर सुद्धा सेम आहे. कसे असतात बघा हायब्रिड स्ट्रक्चर? परत सेम असं बेन्झीन रिंग काढा, फक्त थोडक्यात चेंज आहे. स्ट्रक्चर बघा मी कसं काढतो, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अगोदर एक रिंग काढा. ओके, रिंग काढलं, त्या रिंगमध्ये काही करायचं नाही, फक्त तिथं असं तुम्हाला डॅश लाईन करायचं आहे. बाकीचं काही करायचं नाही. कुठेही डबल किंवा सिंगल बॉन्ड तिथं दाखवायचं नाही. त्यालाच काय म्हणता तुम्ही? हायब्रिड स्ट्रक्चर. त्याला काय म्हणता तुम्ही? हायब्रिड स्ट्रक्चर म्हणायचं. कुठल्या स्ट्रक्चर म्हणायचं? हायब्रिड स्ट्रक्चर. म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात. ह्याच्यावर टोटल कुठले बॉन्ड असतात हे तुम्हाला माहित आहे का? हे कुठले बॉन्ड असतात? ह्याला तुम्ही सिग्मा बॉन्ड असं म्हणता. सिग्मा बॉन्ड. आणि हे जे डबल बॉन्डेड आहे
हे डबल तर बॉन्ड दिले मी तुम्हाला, ह्या बॉन्डला काय म्हणतो तुम्ही पाय बॉन्ड असं म्हणता. पाय बॉन्ड हे जे बॉन्ड्स आहेत, बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतात त्यात दोन, हे टोटली इलेक्ट्रॉन्स काय होत असतात ह्या रिंगमध्ये डिलोकलायझेशन. लोकलायझेशन म्हणजे तिथं फिक्स असतात, पण डिलोकलायझेशन म्हणजे काय असतात ते कंटिन्युअसली रिंग सिस्टममध्ये फिरत असतात. त्यामुळे त्याला डिलोकलायझेशन ऑफ द डबल बॉन्ड इन द रिंग, त्यासाठी त्याला एक नाव दिलेलं आहे हायब्रिड स्ट्रक्चर ऑफ द बेन्झीन रिंग. ओके, लक्षात येत आहे का आता? टोटल बेन्झीन रिंग म्हणजे C6H5 असतात, त्यात परत रेझोनन्स स्ट्रक्चर मिळतात, ए किंवा बी मिळतात, त्या ए आणि बी वरून एक हायब्रिड स्ट्रक्चर नवीन मिळतात. ओके, हे सगळं जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पुढं दिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, अजून एक सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये परत तुम्हाला अर्थो, मेटा आणि पॅरा येते. अर्थो, मेटा आणि पॅरा ते सुद्धा मी दाखवतो इथं. एक मिनिट, सगळं पुसून घेतो थोडं. अर्थो, मेटा आणि पॅरा असंही सुद्धा त्याच्यामध्ये येतात. बघा, अर्थो, मेटा, पॅरा कुठे कुठे असतात? अगोदर बेन्झीन स्ट्रक्चर काढतो मी. ह्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही काय करा, आता असंही तुम्ही रिंग काढलं तरी चालेल, असंही काढलं तरी हा बेन्झीनच आहे. ह्याचं पुढचं पार्ट हेच आहे, किंवा ह्याला तुम्ही असंही लिहू शकता, कसंही काढलं तरी चालेल. पण लक्षात असू दे की स्ट्रक्चर बेन्झीनचं असे असतात आणि असंही तुम्ही काढू शकता. ओके, आता अर्थो, मेटा आणि पॅरा हे तुम्हाला स्टडी करायचं. अर्थो कुठे असतात? हे जे पोझिशन आहे, ह्या पोझिशनला काय म्हणतो तुम्ही अर्थो पोझिशन म्हणायचं. अर्थो, त्यानंतर पुढचं नेक्स्ट आहे मेटा, अर्थो, मेटा आणि हे खालचे पॅरा, अर्थो, मेटा, पॅरा. त्यानंतर परत इकडं ह्याचं एक्झॅक्टली अपोजिट हे सुद्धा परत अर्थ असतात. ओ सिम्बॉल यूज करून आपण रिप्रेझेंटेशन करत असतो. त्यानंतर स्मॉल लेटर एम म्हणजे मेटा, स्मॉल लेटर एम म्हणजे मेटा. हे मेटल नव्हे तर मेटा आहे, मेटा, मेटा असं लिहायचं. ओके, अर्थो, मेटा आणि पॅरा हे 3 पोझिशन असतात. कुठं? ॲरोमॅटिक रिंग सिस्टम किंवा बेन्झीन रिंगमध्ये एवढं 3 त्याच्यामध्ये पोझिशन असतात. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके ओके, फ्रॉम टुडे हे जे आता मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं आता मी तुम्हाला, तुम्ही काय नाव दिलं होतं? सायक्लोहेक्स 1, 3, 5 ट्राइन म्हणायचं नाही, ह्याला काय म्हणायचं? बेन्झीन म्हणायचं. म्हणजे आजपासून आपण ह्या स्ट्रक्चर असं असेल तर ह्याला सायक्लोहेक्झिन म्हणायचं नाही तर बेन्झीन असं म्हणायचं. ओके, चला आता आपण एक एक एक्झाम्पल करून घेऊन जाऊया. ओके, बघा आता एक एक आपण एक्झाम्पल्स घेऊया, मग तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग हो. एक्झाम्पल नंबर 1, फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल असं घेऊया का? एकदम सिम्पल एक्झाम्पल घेऊ तुम्ही. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघा, असं बेन्झीन रिंग घ्या. त्या बेन्झीन रिंगमध्ये डबल अँड सिंगल बॉन्ड काढून घ्या. ओके, डबल, सिंगल, डबल, परत इकडे सिंगल आणि डबल. त्यानंतर इकडे ग्रुप घ्या, BR ग्रुप घ्या, चालेल, BR तुम्ही घेतला. ओके, ह्या BRमध्ये बघा, ह्या एक्झाम्पलला तुम्ही काय म्हणता? टोटल ह्या सिस्टममध्ये हे काय झालं आता? हे काय झालं? एखाद्या सबस्टिट्युएंट झालं. ह्या सबस्टिट्युएंट नाव काय? ब्रोमो. कुठल्या म्हणता तुम्ही? ब्रोमो म्हणता तुम्ही. ओके, मग ब्रोमो असेल तर ह्या टोटल ह्याला काय म्हणता तुम्ही? बेन्झीन. आणि ह्याला काय म्हणता तुम्ही? ब्रोमो. मग टोटल हे सगळे म्हणून काय झालं? ब्रोमो बेन्झीन. काय झालं? ब्रोमो बेन्झीन. कळलं एक्झाम्पल? नाही कळलं? तुम्हाला काही मी रूल सांगतो, फक्त 2 ते 3 रूल्स आहेत. बघा, रूल्स नंबर फर्स्ट तुम्हाला काय सांगते? तुम्हाला प्लेसिंग द नेम ऑफ सबस्टिट्यूएंट ॲज अ प्रिफिक्स. प्लेसिंग द नेम ऑफ सबस्टिट्यूएंट ॲज प्रिफिक्स. म्हणजे जे सबस्टिट्यूएंट असतात त्या सबस्टिट्यूएंट नाव तुम्ही कसं घेता? प्रिफिक्स म्हणून घ्यायचं आहे आपल्याला. काय म्हणून घ्यायचं आहे? प्रिफिक्स म्हणून घ्यायचं आहे. आता तुम्ही जस्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं. ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, सबस्टिट्यूएंट कोण आहे? तर ब्रोमो ग्रुप आहे. म्हणजे ह्याला कुठलं नाव देता तुम्ही? प्रिफिक्स नाव काय आहे? ब्रोमो आहे. त्यासाठी अगोदर प्रिफिक्सचं नाव घ्यायचं, मग तुमचं बेन्झीनचं नाव तिथं यूज करायचं आहे. त्यासाठी ह्याचं नाव काय आलं? मग ब्रोमो बेन्झीन असं ह्या एक्झाम्पलचं नाव आलं. बघा, आणि सेकंड रूल काय सांगते आपल्याला? सेकंड रूल सांगते आपल्याला, द नंबर इज गिवन इन अल्फाबेटिकल ऑर्डर. नंबर गिवन इन अल्फाबेटिकल ऑर्डर, बट अल्फाबेटिकल
alphabetical order, but it is not applicable. It is not applicable for all example. हे तुम्ही नंबर देता पण हे सगळ्या एक्झाम्पलला ॲप्लिकेबल होत नाही. बट इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर ऑल एक्झाम्पल्स. इट इज अल्फाबेटिकल ऑर्डर. दॅट इज म्हणजे तर तुम्ही कुठला रूल अप्लाय करता, लोवेस्ट लोकेंट रूल अप्लाय करावं लागते. लोवेस्ट लोकेंट रूल्स म्हणजे काही तुम्ही कसं करता, आता अल्फाबेटिकल लिहा म्हणल्यात मी तिथं रूल्स लिहिले. तुम्ही त्याप्रमाणे काय करता, अल्फाबेटिकल ऑर्डर ABCD प्रमाणे तुम्ही लिहिता, पण तसं करायचं नाही. हे फक्त सगळ्या एक्झाम्पल लागू होत नाही, फक्त काही एक्झाम्पलला लागू होते. त्यावेळी तुम्ही कुठलं रूल अप्लाय करायचं, लोवेस्ट लोकेंट रूल. म्हणजे ज्यासाठी तुम्ही नंबर असा द्याल की त्या अल्फाबेटिक दिलं तरी त्याला लोकेंट नंबर यायला पाहिजे, तसं तुम्हाला नंबरिंग तिथं द्यायचं आहे. हे एक्झाम्पल बघा, तुम्हाला समजते. हे एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल बघा, एक मिनटं. बेंचन ड्रिंक घेतो मी इथं. ओके, ह्या बेंचन ड्रिंकमध्ये बघा असं झालं एक्झाम्पल. हे बेंचन ड्रिंक. ओके, डायरेक्ट इथं सर्कल काढून घेतो मी. डायरेक्ट इकडे सर्कल काढून घ्या सेंटरमध्ये. कुठं बॉन्ड वगैरे काही द्यायचं नाही, कारण बॉन्ड देत बसेल तर अजून मला पण उशीर होईल. ओके, इकडे एक ग्रुप घ्या. इकडे एक मी BR घेतला. ओके, त्यानंतर इकडे एक ग्रुप घ्या, NO2 घेतलं. ओके, त्यानंतर इकडे कुठला ग्रुप घेतलं, इकडे एक CL घेतलं. ओके, त्या प्रत्येकमध्ये बघा आता तुम्ही नंबरिंग कुठून देणार आता मला सांगा. तुम्ही बघा, इथं क्लोरो आहे, इथं NO2 आहे, इथं ब्रोमो आहे. इथं जर तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जर गेलं टू द फर्स्ट, सेकंड आणि हे थर्ड ऑर्डर, पण इथं आपल्याला काय करायचं आहे, लोवेस्ट लोकेंट रूल आपल्याला अप्लाय करायचं आहे. समजा तुम्ही नंबरिंग इथून जर दिलं, बघा, जर तुम्ही नंबरिंग इथून दिलं, कुठून, क्लोरीनपासून 1, इट इज द 2, इट इज द 3, इट इज द 4, असं जर तुम्ही दिलं तर ह्यावेळी तुमचं नंबरिंग कसं येणार, मग सबस्टंट कुठे असणार. मग फर्स्ट नंबरवरती सबस्टंट आहे, हा क्लोरीन ग्रुप आहे. सेकंडवरती NO2 आहे, तर सेकंड लिहिलं तुम्ही सबस्टंट सेकंड. परत पुढं कुठं आहे, 4 नंबरवरती सबस्टंट आहे, असं झालं. ओके, इट इज द फर्स्ट झालं. आता बघा, दुसऱ्या वेळ तुम्ही असं दिलं तर चालेल का, इकडून NO2 पासून चालू करा. बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ आणि हे 6 झालं. आता असं हे जर तुम्ही कन्सिडर केलं NO2, बघा ह्याच्यामध्ये कुठं आहे, बीमध्ये कुठं असेल कार्बन नंबर. फर्स्टमध्ये सबस्टिट्यूएंट आहे, सेकंडवरती सबस्टिट्यूएंट आहे, त्यानंतर पुढं 5 वरती सबस्टिट्यूएंट आहे. आता अजून एक मेथड बघा, असं दिलं तर चालेल का नंबरिंग, कुठून नंबर देणार. आता हा ब्रोमिन कन्सिडर करा, हा ब्रोमिनला 1 नंबर, इकडून 1 2 3, इकडून 1 2 3, इकडून दिलं तरी हे 3 नंबर येणार, इकडून दिलं तर हे 3 नंबर येणार. मग नंबर कुठून देणार तुम्ही, 1 2 3. बघा, असं दिलं तर चालेल का, 1 2 3, 1 2 3 आणि हा 4 नंबर. असं जर तुम्ही कन्सिडर केलं त्यावेळी त्याचं सबस्टिट्यूएंट कुठे असणार, 1 नंबरवरती BR ग्रुप आहे, त्यानंतर 3 नंबरवरती सबस्टिट्यूएंट आहे, त्यानंतर 4 वरती सबस्टिट्यूएंट आहे. आता C वरती असं जर तुम्ही 5 4 3 2 म्हणजे ह्याला 5ला 1, 4ला 2, 10ला 3 आणि ह्याला 4 नंबर जरी दिला तर असं येईल काय, 1 फर्स्ट नंबरला इथं असेल, त्यानंतर इथं 4 नंबरला असेल. ओके, त्यानंतर पुढं 5 नंबरला असेल. बघा, आता ह्याच्यात लोवेस्ट लोकेंट नंबर कुठले होणार. बघा, आता लोवेस्ट लोकेंट नंबर कुठले होणार ते मला सांगा. आता ह्या सगळ्यावरून 1 4 5 हे तर होत नाही, 1 3 5 हे पण होत नाही, तर 1 2 4 1 2 5 ह्या दोघांपैकी कुठलं तरी एक होणार. 1 2 4 1 2 5 1 2 4 1 2 5 म्हणजे कुठलं करेक्ट होणार ह्याच्यामध्ये, हा मेथड तुमचं करेक्ट होणार. करेक्ट होणार म्हणलं तर नंबरिंग कसं देणार नंबरिंग असं देईल का तुम्ही, हे सगळं पुसून काढू का मी. ओके, एक मिनटं, हे सगळं मी पुसून घेतो, सगळं क्लिअर करून घेतो, एकच मिनिट थांबा. ओके, हे क्लोरीन आहे असू दे, हे ब्रोमिन इकडे आहे आणि खाली इकडे NO2
ग्रुप आहे आणि असं सर्कलला आहे. तर नंबरिंग कुठे देणार तुम्ही 1 to 5. मग 1 नंबर कोण होणार, द फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ. ओके, असं जर तुम्ही नंबरिंग दिलं तर 1 to 4 हा काय झालं, एकदम लोवेस्ट लोकेंट नंबर झाला. लोवेस्ट लोकेंट नंबर हा रूल्स इथं अप्लाय करून आपल्याला त्याचं नाव लिहायचं आहे. मग आता ह्याचं नाव काय येणार बघा, ह्याचं नाव काय येणार टोटली, मग असं येईल काय 4 ब्रोमो काय घेतलं तर अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे हे काय झालं, हा फर्स्ट येणार, त्यानंतर क्लोरो येणार, बरोबर आहे का, त्यानंतर पुढं नायट्रो येणार. नंबरिंग देत असताना तुम्ही अल्फाबेटिकल कन्सिडर करायचं नाही, तिथं काय कन्सिडर करायचं, लोवेस्ट लोकेंट रूल तिथं आपल्याला अप्लाय करायचं आहे. पण ज्यावेळी तुम्ही नाव लिहितं त्यावेळी फक्त अल्फाबेटिकल प्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे. त्यासाठी 4 ब्रोमो. त्यानंतर पुढं 1 क्लोरो आहे का, बी झाल्यावर सी येणार, मग क्लोरो कुठं आहे, कार्बन नंबर फर्स्टवरती क्लोरो आहे, त्यासाठी 1 क्लोरो. सो येईल काय 1 क्लोरो. त्यानंतर पुढं 2 नायट्रो, सेकंडला नायट्रो आहे का, आहे, कुठं आहे नायट्रो, इथं बघा, हा नायट्रो कुठं आहे, सेकंडवरती आहे, 2 नायट्रो. त्यानंतर पुढं बेन्झिन, टोटल काय झालं 4 ब्रोमो 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झिन, असं तुम्हाला नाव लिहायचं आहे. त्यासाठी हा दोन्ही रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे की प्लेसिंग द नेम ऑफ सबस्टंट ॲज ए प्रिफिक्स, आणि दुसरा नियम आहे लोवेस्ट लोकेंट रूल्स, हे अगोदर अप्लाय करायचं. हे जर नाही अप्लाय झालं तर आपल्याला नंबरिंग गिवन इन द अल्फाबेटिकल ऑर्डर, एवढं तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. ओके, बघा आता पुढचा एक्झाम्पल घेतो मी. ओके, हा फर्स्ट एक्झाम्पल झाला. सेकंड एक्झाम्पल झाला. आता बघा थर्ड एक एक्झाम्पल घ्या. थर्ड एक एक्झाम्पल बघा, असं आहे का, असं घेऊ आम्ही. बघा फर्स्ट एक रिंग काढून घेऊया आम्ही, एक बेन्झीन रिंग काढून घेतो, मग तुम्हाला सांगतो एक्झाम्पल. ओके ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये सेंटरला एक राउंडिंग करून घेऊया. ओके, आता ह्याच्यामध्ये ग्रुप जोडायचा आपल्याला. बघा असं सिंपल घ्यायचं आपण जाऊया. इथं कुठले ग्रुप घ्या तुम्ही, NO2 घ्या चालेल, आणि इकडे खाली एक BR घ्या. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही नंबरिंग देत असताना तुम्ही हे NO2 जर फर्स्ट कन्सिडर केलं, बघा 1 हा 2 3 आणि हा 4 असं जर दिलं तर 1ला NO2 आहे, 4ला ब्रोमो आहे. ओके, समजा तुम्ही जर इकडून दिलं, असं तुम्ही लेफ्टपासून दिलं, अँटी क्लॉकवाईज जर दिलं, हा तुमचा नंबर एकच येणार आहे, हा सेकंड येणार, हा थर्ड येणार आणि हा फोर्थ येणार आहे. म्हणजे आता कुठल्या साईडनं तुम्ही नंबरून देणार, ह्याला कुठल्या साईडनं नंबरून देणार, आता इथं अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे तुम्हाला इथं नंबरिंग तिथं तुम्हाला द्यावं लागणार. कारण ब्रोमो फर्स्ट येणार, त्यानंतर नायट्रो सेकंड येणार, बरोबर आहे का. त्यासाठी हा एक्झाम्पल्स नाव काय येणार, मग 1 ब्रोमो येणार, काय 4 ब्रोमो येणार, 1 ब्रोमो येणार, कारण नंबरिंग तुम्हाला इकडून द्यायचं आहे, इकडून तुम्हाला नंबरिंग द्यायचं आहे. कारण हा ब्रोमो काय आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाण हा फर्स्ट येणार, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ नंबर येणार आहे. त्यासाठी ह्याचं नाव काय येणार, मग 1 ब्रोमो. त्यानंतर 4 नायट्रो, पुढं बेन्झीन, असं तुम्हाला लिहायचं आहे. 1 ब्रोमो 4 नायट्रो बेन्झीन. ओके ओके, बघा आता पुढचं एक्झाम्पल घेऊ का. ओके, परत एक बेन्झीन रिंग काढून घेतो मी. ओके, असं घेतलं मी, बेन्झीन रिंग घेतलं. ओके, त्याला एक साईड ब्रँचेस इथं जोडलेले आहे. इथं तुम्ही CS3 असं आलेलं. ओके, सुरुवातीला आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेत जाऊया. ओके, CS3 घेतला. ओके, आता याला सबस्टिट्यूएंट आयडेंटिफाय तुम्ही केलं. सबस्टिट्यूएंट कुठला ग्रुप आहे, इथं CS3 म्हटलं तर कुठला ग्रुप येणार, हा मिथाइल ग्रुप येणार. ओके, आणि हा ग्रुप कुठला आहे, बेन्झीन आहे म्हटलं तर टोटल ह्याचं नाव काय येणार, मग मिथाइल बेन्झीन येणार का, मिथाइल बेन्झीन असं ह्याचं नाव येणार का, ह्याचं नाव येणार. हे सुद्धा करेक्ट आहे. पण अजून एक नाव आहे टोलिन, TOLUENE. हे दोन्ही नाव लिहिलं तरी तुम्ही चालेल. मिथाइल बेन्झीन सुद्धा करेक्टच आहे आणि टोलिन सुद्धा करेक्टच आहे. हे टोलिन कसं आहे, हे कॉमन नेम आहे, आपलं कॉमन नेम आहे. आणि हे मिथाइल बेन्झीन कसं आहे,
अकॉर्डिंग टू रूल्स. ओके, म्हणजे तुम्ही मिथाइल बेन्झीन सुद्धा लिहू शकता आणि टोलिन सुद्धा तुम्ही लिहू शकता. कारण तुम्ही पुस्तकामध्ये बघितलेले असेल, काही पुस्तकामध्ये तुम्हाला टोलिन असं नाव दिले आणि काही बुक्समध्ये तुम्हाला मिथाइल बेन्झीन असंही नाव दिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही मॅक्झिमम हे माझ्या मते तुम्ही हे मिथाइल बेन्झीन लिहिलं तरी चालेल. ओके ओके. नेक्स्ट एक एक्झाम्पल बघा, 5th नंबर. इथं समजा C2H5 जर तुम्ही घेतलं, C2H5 जर घेतलं, मग ह्याचं नाव काय होणार आता? इथाइल बेन्झीन. काय होणार ह्याचं नाव? इथाइल बेन्झीन असं ह्याचं नाव होणार. बरं, हा ग्रुप इथाइल आहे आणि हा तुमचं बेन्झीन आहे, त्यासाठी ह्याचं नाव काय होणार? इथाइल बेन्झीन असं होणार. ओके, पुढे एक्झाम्पल घेऊ का मी? ओके, तर 6 नंबर बघा, असं घेतो मी. असं घेतलं तर चालेल का? इकडे ग्रुप जोडा इथं. ओके, त्यानंतर इकडे ग्रुप घ्या. म्हणजे सारखं म्हणजे सेम असणारे दोन ग्रुप एकाच बेन्झीन रिंगवर प्रेझेंट असेल त्यावेळी त्याचं नाव काय येणार? इकडे पण CS3 आहे, इकडे पण CS3 आहे, म्हणजे हा सबस्टिट्यूट झालं. सबस्टिट्यूटचं नाव काय? इथं किती वेळ प्रेझेंट आहे? 2 वेळा इथं प्रेझेंट आहे. बघा, हा फर्स्ट कन्सिडर करा, हा सेकंड कन्सिडर करा, किंवा हा फर्स्ट आणि हा सेकंड कन्सिडर करा. कुठेही घेतलं तुम्हाला फर्स्ट सेकंड असंच येणार आहे. ओके, त्यासाठी 1 2 नंबर देऊन टाका. 1 2 3 4 5 6 असं तर बेन्झीनच आहे. ओके, त्यासाठी मग ह्याचं नाव काय येणार आता? ह्याचं नाव काय येणार? 1 2 डायमिथाइल बेन्झीन असं येईल का? एकदम बरोबर आहे. 1 2 डायमिथाइल पुढं बेन्झीन. 1 2 डायमिथाइल बेन्झीन. 1 पोझिशनला मिथाइल आहे, सेकंड पोझिशनला मिथाइल आहे, त्यासाठी 1 2 डायमिथाइल बेन्झीन. ओके ओके. हेच एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही थोडक्यात चेंज करा. थोडक्यात चेंज म्हणजे काय करायचं? इथं फर्स्ट कार्बनला आहे तसं हे ग्रुप ठेवा. त्यानंतर 1 2 इकडे तुम्हाला CS3 इकडे जोडा. आता ह्याचं नाव काय येणार बघा? ह्याचं नाव काय येणार? इकडं CS3 जोडा, इकडे पण परत CS3 जोडा. मग ह्याचं नाव काय येणार आता? ह्याचं नाव सेम आहे. हे 1 2 डायमिथाइल बेन्झीन झालं आणि इथं परत नंबरिंग द्या. 1 2 3 इकडून दिलं तर हा 3 नंबरचा येणार. परत समजा तुम्ही 1 2 3 असं दिलं तर हा टोटल 1 आणि 3 नंबरला मिथाइल ग्रुप प्रेझेंट येणार आहे. ओके, त्यासाठी ह्याचं नाव काय येणार मग? 1 3 डाय 1 3 डायमिथाइल बेन्झीन असं त्याचं नाव येणार. 1 3 डायमिथाइल बेन्झीन. ओके ओके. बघा, पुढचं अजून एक एक्झाम्पल. हे जर तुम्ही इकडे घेतलं तर काय येणार? 1 4 डायमिथाइल बेन्झीन असंच येणार, कारण 1ला एक CS3 असणार, इथलं 4ला एक CS3 असणार. ओके, त्यामुळे ह्याचं नाव काय येणार? 1 4 डायमिथाइल बेन्झीन येणार. ओके, हेच तुम्हाला इथं दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये. ओके, बघा, आता पुढचं एक्झाम्पल घेऊ का मी? ओके, बघा, पुढचं एक्झाम्पल असं घ्या. समजा तुम्ही बेन्झीन रिंगला OH जरी जोडलं, ओके, ह्या साईड सबस्टिट्यूट म्हणून कोण ॲक्ट करत आहे? तर OH हा ॲक्ट करत आहे. हा OHला तुम्ही काय म्हणता? हायड्रॉक्सी ग्रुप म्हणताय का? हायड्रॉक्सी म्हणता तुम्ही. ज्यावेळेस सबस्टिट्यूट असतात त्यावेळी त्याचं नाव काय असतात? हायड्रॉक्सी. ज्यावेळी ते मेन फंक्शन ग्रुप असतात त्याचं नाव काय येणार मग? अल्कोहोल येणार. ओके, म्हणजे ह्याच्यावरून आता नाव काय येणार ह्यातला? बेन्झीन 1 OL येणार का? बेन्झीन 1 OL असं ह्याचं नाव येणार का? येणार. पण हे IUPAC सिस्टममध्ये ॲक्सेप्ट करत नाही. तर त्यासाठी IUPAC सिस्टममध्ये कुठल्या नाव ॲक्सेप्ट होणार मग? समजा हा बेन्झीन रिंगला OH असेल तर, बेन्झीन रिंगला OH ग्रुप जर कनेक्टेड असेल तर त्यावेळी त्याचं नाव येणार फिनॉल. त्याचं नाव येणार आहे फिनॉल. हा नाव तिथं ॲक्सेप्ट केलेले आहे. त्यासाठी तुम्ही बेन्झीन रिंगला OH असेल तर फिनॉल आहे म्हणून समजून घ्यायचं, किंवा फिनॉल तिथं नाव तुम्हाला द्यायचं आहे. ओके, त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. असं बेन्झीन रिंग घेतलं, त्यामध्ये इथे ग्रुप जोडून टाका. इथं टॉपला समजा तुम्ही CHO ग्रुप जर घेतला, मग त्याचं नाव काय येणार मग आता? बेन्झीन 1L असं येणार का? नाही येणार. कशामुळं? असं तुम्हाला लिहिता येणार नाही, कारण बेन्झीन 1L हा तुमचं 1 नंबर कन्सिडर केलं आणि अल्डिहाइड ग्रुप आहे म्हणून तुम्ही काय करता? बेन्झीन 1L असं तुम्ही लिहिता. पण करायचं
नाही, कारण हा आई पेशी सिस्टम ॲक्सेप्ट करत नाही. तर आई पेशी सिस्टममध्ये तुम्हाला ॲक्सेप्शन कुठले ॲक्सेप्ट केले त्यांनी? बेन्झाल्डिहाइड, BNZALDEHYDE, बेन्झाल्डिहाइड हा नाव तिथं तुम्हाला लिहायचं आहे. कधी लिहायचं? ज्यावेळी बेन्झीन रिंगला CHO ग्रुप डायरेक्टली कनेक्टेड असेल तर त्यावेळी त्याचं नाव काय ना? बेन्झाल्डिहाइड लिहायचं आहे, बेन्झीन 1A लिहायचं नाही. हे तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. ओके ओके, चला आता पुढचा एक्झाम्पल घेऊ का? ओके, पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या, चालेल. ओके, चला पुढचा एक्झाम्पल घेतो मी. पुढचा एक्झाम्पल असा आहे, बेन्झीन रिंग आहे, त्या बेन्झीन रिंगला इकडे एक बॉन्ड जोडून घ्या. ओके, इकडं पुढे ग्रुप जोडून घ्या. ग्रुप असा आहे COCH3, चालेल. COCH3 म्हणजे कुठला ग्रुप झालं? आता ह्या टोटल ह्याच्यामध्ये काय काय तुम्ही घेतलं? इकडे एक R ग्रुप आहे असं समजून घ्या. इकडे एक R ग्रुप आहे, त्यानंतर पुढे इथं CO ग्रुप आहे, म्हणजे C डबल बॉन्ड O असेल, त्यानंतर इथं परत पुढे CH3 म्हणजे हा एक R ग्रुप आहे. म्हणजे टोटल हा कशाचं ग्रुप झालं? कीटोनचं एक एक्झाम्पल आहे. कुठले ग्रुप आहे? कीटोनचं एक एक्झाम्पल आहे. तर सबस्टंट कुठले कुठले आहे? हे CH3ला काय म्हणता तुम्ही? मिथाईल सबस्टंट तुम्ही म्हणता, मिथाईल. आता असं जर असेल तर ह्याच्या मेन फंक्शनल ग्रुप कुठले झाला? मग हा CO कीटोन काय झाला? आता हा तुमचं मेन फंक्शनल ग्रुप झालेला आहे. मेन FG मीन्स मेन फंक्शनल ग्रुप. आणि हे कुठलं ग्रुप आहे? हे तुमचं सबस्टिट्यूट झालं. सबस्टिट्यूट म्हणजे तर कुठले ग्रुप आहे? हा फिनाइल ग्रुप आहे. कुठले ग्रुप आहे? फिनाइल ग्रुप आहे. मग त्यासाठी ह्याचं नाव काय येणार मग आता? ह्याचं नाव काय येणार मग आता? असं येईल काय? असं येईल का तुमच्या मते? तुमच्या मते असं येईल काय? मिथाईल फिनाइल कीटोन असं येईल काय नाव त्याचं? असं येईल का? असं येते. हे कधी येते? ज्यावेळी तुम्ही कॉमन तुम्ही अप्लाय करता, कॉमन नियम तुम्ही अप्लाय करता. असं येईल का नाव त्याचं? असं सुद्धा येत नाही. किंवा तुम्ही ज्यावेळी तुम्ही नंबरिंग ह्याला जर दिलं, ह्या कालमला जर तुम्ही नंबरिंग 1 जर दिलं, अकॉर्डिंग टू अनुसार तुम्ही ह्याला जर नंबरिंग 1 दिलं आणि ह्याला जर नंबरिंग तुम्ही 2 दिलं, किंवा असं इथं 1 आणि इकडं 2 असं तुम्हाला देता येतं. कारण कीटोन हा मेन फंक्शनल ग्रुप आहे, त्यासाठी ह्याला नंबरिंग 1 येणार आणि ह्याला नंबरिंग 2 येणार. ओके, म्हणजे फर्स्ट पोझिशनला इथं एक CH3 आहे, फर्स्ट पोझिशनला एक CH3 आहे, CH3 आहे, फिनाइल ग्रुप आहे. म्हणजे असं येईल का नाव? असं येईल का? पोझिशन नंबर फर्स्टवरती कीटोनिक ग्रुप आहे, त्यानंतर इकडे एक फिनाइलचं रिंग सुद्धा आहे, त्यासाठी त्याचं नाव असं येईल काय? असं येईल का ह्याचं नाव? मग आता बघा मी लिहितो, 1 फिनाइल इथेन हा ई सुद्धा इथं येत नाही, कारण ई आपण इथं रिप्लेसमेंट करायचं आहे. कुणापासून? तर कीटोनिक ग्रुपपासून, कारण इथं कीटोन आलेलं आहे, त्यासाठी तर इथेन 1ONE असं आपल्याला लिहायचं आहे. कारण हा ONE कुणाचा सिम्बॉल आहे? हा कीटोनचं सिम्बॉल आहे. कुणाचं सिम्बॉल आहे? कीटोनिक फंक्शनल ग्रुपचं हा सिम्बॉल आहे, कीटोनिक ग्रुपचं. ओके, त्यासाठी 1 फिनाइल इथेन 1ONE हा 1 पोझिशनल फिनाइल ग्रुप आहे. त्यानंतर हा 2 कार्बन म्हणलं तर इथेनमध्ये कुठं आहे? फर्स्टला CO ग्रुप म्हणजे कीटोनिक ग्रुप आहे इथं, त्यासाठी 1 फिनाइल इथेन 1ONE असं ह्याचं नाव येणार आहे. ओके ओके, पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. कुठले? हे तुमचं करेक्ट आन्सर, 1 फिनाइल इथेन 1ONE. ओके ओके, पुढचं एक्झाम्पल घेऊ का मी? ओके, चला पुढचं एक्झाम्पल असं आहे बघा, असं घेऊ तुम्ही पुढचं एक्झाम्पल. इकडे एक ग्रुप जोडा टॉपला, इथं टॉपला कुठला ग्रुप? CN घ्या, चालेल. CN म्हणजे कुठला ग्रुप आहे? नायट्रिल ग्रुप आहे. त्यालाच 2 नाव आहे. एक नाव आहे कुठले? सायनो. एक आहे सायनो, दुसरं आहे नायट्रिल. नायट्रिल कधी वापरायचं आणि सायनो कधी वापरायचं हे पण तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. ओके, तर ह्याचं नाव काय येणार? टोटली बेन्झोनायट्रिल असं येईल का? 100% हेच येणार, बेन्झोनायट्रिल.
बेन्झोनायट्रिल, बेन्झोनायट्रिल. कारण बेंझिन रिंग आहे, ह्याला सेम ग्रुप कनेक्टेड आहे, त्यासाठी बेन्झोनायट्रिल, बेन्झोनायट्रिल. ह्याचं नाव सायनोबेन्झिन असं ॲक्सेप्ट करत नाही. त्यावेळी तुम्ही आई पेशीमध्ये जाणार त्यावेळी ह्याचं नाव असंच येणार, बेन्झोनायट्रिल. ओके. त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल बघा. असं घ्या तुम्ही बेंझिन रिंग घेतलं, 30 नंबर एक्झाम्पल. इथं तुम्हाला वर इथं COOH ग्रुप कनेक्ट करून घ्या. COOH कार्बोक्सिलिक ग्रुप इथं मी कनेक्शन करून घेतलेले आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडचा ग्रुप इथं कनेक्टेड करून घेतलेला आहे. बघा आता तुमच्याप्रमाणे तुम्ही काय लिहिता, बेन्झिन 1 ओइक ॲसिड तुम्ही असं लिहिणार का? जर तुम्ही नंबर 1 कन्सिडर केलं तर तुम्ही काय लिहिणार आता, ह्याचं नाव बेन्झिन असं तुम्ही लिहिणार 100%. बेन्झिन 1 OIC ॲसिड असं तुम्ही लिहिता. पण हे टोटली रॉंग आहे, टोटली हे रॉंग आहे. कारण IUPAC सिस्टममध्ये असं एक्सेप्शन करून घेत नाही, त्याने ॲक्सेप्ट करून घेत आहे. त्यासाठी ह्याचं नाव काय येणार मग, बेन्झॉइक ॲसिड. ह्याचं नाव काय येणार, बेन्झॉइक ॲसिड. बेन्झिन रिंगला जर डायरेक्टली हा COH ग्रुप जर कनेक्टेड असेल तर त्यावेळी तुम्ही बेन्झॉइक ॲसिडच नाव तिथं लिहायचं आहे, बेन्झॉइक ॲसिड. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके. बघा पुढचं एक्झाम्पल घेऊ का मी. ओके. बघा 14 नंबर एक्झाम्पल असं आहे. एक्झाम्पलचं इथं टॉपमध्ये एक ग्रुप घ्या. कुठला ग्रुप घेऊ आपण, COCl घेऊया. ओके. COCl घेतलं तर ह्याचं नाव काय येणार मग इथं, बेन्झाइल क्लोराईड, BNZYL, बेन्झॉइल क्लोराईड, बेन्झाइल क्लोराईड. कारण ज्यावेळी बेन्झिन रिंगला COCl ग्रुप असतात, त्यावेळी तुम्ही काय म्हणता त्याला, अल्कॅनॉइल. त्यावेळी तुम्ही काय म्हणता, अल्कॅनॉइल. समजा इथं बेन्झिन आहे त्यासाठी तुम्ही बेन्झाइल घेतले. समजा तुम्हाला इथं CH3 असेल तर तुम्ही काय म्हणता, अल्काइल क्लोराईड असं तुम्ही म्हणता ना. त्यासाठी इथं बेन्झिन ग्रुप आहे त्यासाठी बेन्झाइल क्लोराईड असं त्याचं नाव येणार. ओके. बेन्झाइल क्लोराईड असं त्याचं नाव येणार. ओके. बघा असं याचं नाव येणार. आता पुढं 15 नंबर एक्झाम्पल घ्या. बेन्झिन रिंग काढलं, त्याला सर्कल दिलं, त्याला ग्रुप जोडून घ्या. ओके. कुठला ग्रुप घेतो, हे ग्रुप घेतला तर चालेल का. बघा COOCH3, COOCH3. हा COOCH3 ग्रुप म्हणजे कुठला आहे, हा ईस्टरचं फंक्शनल ग्रुप आहे. कुठला ग्रुप आहे, ईस्टरचं फंक्शनल ग्रुप आहे. तुम्ही ह्याला काय म्हणता, अल्काइल अल्कॅनोएट असं म्हणताय का तुम्ही, बरोबर आहे का. अल्काइल अल्कॅनोएट असं तुम्ही म्हणता. हा जो OATE आहे हा कुणाचं फंक्शनल ग्रुपचं नाव आहे, ईस्टरचं. हा जे ग्रुप आहे ह्याला आपण ईस्टर म्हणतो, RCOO असं तुम्ही म्हणलं म्हणजे हे एक अल्काइल ग्रुप झालं. पुढं अल्केन हे झालं, पुढं OAT म्हणजे ईस्टरचं नाव झालं. मग ह्याच्यापासून आपलं नाव काय मिळणार आता, ह्या एक्झाम्पलचं नाव काय मिळणार, मिथाइल बेन्झोएट. कुठलं नाव येणार मग, मिथाइल बेन्झोएट. कारण हा तुमचा मिथाइल ग्रुप आहे आणि हा टोटल तुमचं बेन्झोएट ग्रुप आहे. ओके. त्यासाठी मिथाइल, अल्काइल म्हणलं तर ग्रुप कुठला येणार मग, मिथाइल येणार. ओके. मिथाइल. पुढं अल्कॅनोएट म्हणजे अल्कॅन आहे तर बेन्झिन आहे त्यासाठी BNZOAT, बेन्झोएट असं त्याचं नाव येणार आहे. मिथाइल बेन्झोएट असं त्याचं नाव येणार. ओके. पुढचा एक्झाम्पल घेऊ का मी. ओके. पुढचा एक्झाम्पल बघा. असं बेन्झिन रिंग काढा, त्यामध्ये सर्कल घ्या, त्यानंतर त्याला ग्रुप जोडून घ्या. ओके. इथं एक ग्रुप जोडून घेतो, CONH2 घेत आहे, CONH2. ह्याला कुठला ग्रुप म्हणता तुम्ही, अमाइड ग्रुप म्हणताय का, अमाइड. RCONH2 असेल तर काय म्हणता तुम्ही, अमाइड असं म्हणतो. मग त्यामुळं त्याचं नाव काय येणार, बेन्झिन आहे त्यासाठी तुम्ही काय म्हणता, बेन्झिन. कुठं ग्रुप कनेक्टेड आहे, बेन्झिन 1 अमाइड. 1ला तिथं अमाइड ग्रुप कनेक्टेड आहे असं तुम्ही म्हणलं तर चालेल का. हे IUPAC सिस्टममध्ये एक्सेप्ट करत नाही. त्यासाठी ह्याचं नाव काय येणार मग, बेन्झा अमाइड येणार. काय येणार ह्याचं नाव, बेन्झा अमाइड
असं ह्या एक्झाम्पलचं नाव येणार. बेन्झा अमाइड, कारण बेंझिन आहे त्यामध्ये अमाइड ग्रुप आहे, त्यासाठी बेन्झा अमाइड. असंच तुम्हाला लिहायचं आहे. बेंझिन 1 अमाइड तुम्हाला लिहायचं नाही. ओके, समजलं एक्झाम्पल? ओके. आता 70 नंबर एक घ्या एक्झाम्पल. असं बेंझिन काढा, त्यामध्ये सर्कल द्या, त्यानंतर त्याला एक साईड ग्रुप जोडून घ्या. असं मी घेतो बघा. OCH3 घ्या बघू. OCH3 म्हणजे कुठले ग्रुप असणार? ROR. ROR म्हणजे कुठले ग्रुप असतात? कुठले ग्रुप असतात? कुठले ग्रुप? इथरचे ग्रुप असतात. असं जर असेल तर तुम्ही काय म्हणता त्याला? अल्कॉक्सी म्हणताय का? अल्कॉक्सी अल्केन असं तुम्हाला म्हणावं लागेल, कारण IUPAC रूल्स असं सांगते आपल्याला. हा तुमचं अल्कॉक्सी आणि हा तुमचा पुढचं अल्केन, त्यासाठी सगळे म्हणून अल्कॉक्सी अल्केन. पण इथं अल्कॉक्सी म्हणजे ग्रुप कुठला आहे नेमका? इथं ग्रुप कुठला आहे? मेथॉक्सी. कुठले ग्रुप आहे? मेथॉक्सी. मेथॉक्सी. पुढं कुठले ग्रुप आहे? हा बेन्झिन, त्यासाठी मेथॉक्सी बेन्झिन असं त्याचं नाव होणार आहे. ओके, मेथॉक्सी बेन्झिन. डोक्यात येतंय का? हा इतरचा फंक्शन ग्रुप आहे, त्यासाठी तुम्ही अल्कॉक्सी म्हणता. अल्कॉक्सी आणि हे पुढचं अल्केन. अल्केन म्हणजे इथं कोण आहे? हा तुमचा अल्केनचा बेन्झिन आहे, त्यासाठी हा मिथॉक्सी ग्रुप झालं एवढं. हा तुमचा मिथॉक्सी ग्रुप झाला. ओके, आणि हा तुमचा पुढचं बेन्झिन झालं, त्यासाठी टोटली मिथॉक्सी बेन्झिन असं त्याचं नाव येणार. ओके ओके. अजून एक लास्ट एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला. एक्झाम्पल नंबर 18. लास्ट एक एक्झाम्पल घेऊन सोडतो. सिंगल कंपाऊंड सिंगल सबस्टिट्यूएंट असणारा एक एक्झाम्पल लास्ट मी घेतो. आतापर्यंत सगळे मला वाटतं झालं आहे, फक्त NH2 तेवढं राहिलेलं वाटतं बहुतेक. बघा, राहिलेलं असेल. ओके, सर्कल द्या. ओके, तर समजा तुम्ही डायरेक्ट बेंझिन रिंगला जर डायरेक्ट NH2 असेल तर तुम्ही काय म्हणता त्याला? तुम्ही काय म्हणता? मी एक एक नाव देतो लिहितो. फर्स्ट तुमचं प्रमाणे तुम्ही जर गेला तर तुम्ही काय म्हणता? फर्स्टला बेन्झिन आहे, त्यामध्ये फर्स्टला अमाइन ग्रुप आहे, त्यासाठी तुम्ही काय म्हणता त्याला? बेन्झिन 1 अमाइन म्हणता. दुसऱ्या वेळेनं जर तुम्ही थिंकिंग केलं तर तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, अमिनो बेन्झिन असं सुद्धा तुम्ही म्हणताय. बरोबर आहे का? म्हणताय ना तुम्ही? म्हणताय 100% तुम्ही असं म्हणताय, कारण अमाइन ग्रुप आहे, हा बेन्झिन ग्रुप आहे, त्यासाठी अमिनो बेन्झिन असं पण म्हणता तुम्ही. आणि तिसऱ्या वेळेनं तुम्ही जर तुम्ही थिंकिंग केलं तर तिसरा वे आहे ॲनिलीन. हा दोन्ही करेक्ट आहे. कुठलं? वरचे. आणि हा A आणि B हा दोन्ही मेथड करेक्ट आहे, पण हा दोन्ही मेथड ॲक्सेप्ट करत नाही IUPAC सिस्टमने, त्यासाठी त्याने कुठले ॲक्सेप्ट केलेले? ॲनिलीन हा नाव तिथं ॲक्सेप्ट केलेले आहे. बेन्झिन रिंगला जर डायरेक्टली NH2 ग्रुप अटॅच्ड असेल तर, कनेक्टेड असेल तर त्याला काय म्हणता तुम्ही? ॲनिलीन हा वर्ड तिथं लिहायचा आहे. ॲनिलीन बेन्झिन रिंगला NH2 ग्रुप कनेक्टेड असतात, त्यासाठी ॲनिलीन असा वर्ड तुम्हाला यूज करायचं आहे. ओके ओके. आतापर्यंत तुम्ही काय घेतलं? एक सिंगल सबस्टिट्यूएंट अटॅच्ड असेल तर त्याचं नेमिंग कसं करता येईल ते सगळं तुम्ही स्टडी केलं. पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला काय सांगतो? ज्यावेळी बेन्झिन रिंगमध्ये 2 सबस्टिट्यूएंट ॲडिशन असेल तर 2 किंवा 2पेक्षा जास्त 3, 4, 5, 6 जर असेल तर त्यावेळी तुम्हाला नाव कसं लिहिता येते मी तुम्हाला ते पुढच्या क्लासमध्ये सांगतो. तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी अभ्यास करून घ्या. परत मी पुढच्या क्लासमध्ये भेटतो. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.